11 जानेवारी 1898 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे वि स खांडेकरांचा जन्म झाला। सांगलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ते पुढील शिक्षणासाठी गेले। तिकडेच मराठी बरोबरच इंग्रजी वाचनाचा छंद त्यांना जडला। एका मित्राच्या ओळखीमुळे त्यांचा राम गणेश गडकरी यांच्याशी परिचय झाला। त्यामुळे रोज त्यांचा साहित्यिकांचा सहवास, चर्चा, वादविवाद या सगळ्याचा परिणाम खांडेकरांच्या प्रगल्भतेवर झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केल्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या साहित्याचा प्रवास सुरू झाला। शिरोडे गावातील समुद्रकिनाऱ्याजवळील एका छोट्या टेकडीवर ते जात असत। या टेकडीवरील एका मोठ्या दगडावर बसून समुद्राचे आणि निसर्गाचे निरीक्षण करत ते बराच वेळ लिखाण करत असत आणि म्हणून हा दगड खांडेकरांची खुर्ची म्हणून प्रसिद्ध झाला। 1919 साली नवयुग मासिकामध्ये खांडेकरांनी आदर्श या टोपण नावाने लिहिलेला तुतारी वाङ्मय आणि दसरा हा लेख आणि होळी नावाची कविता प्रकाशित झाली। मग उद्यान मासिकातील श्रीमत्काली पुराण ही त्यांनी लिहिलेली लेखमाला चांगलीच गाजली। या लेखनामुळेच वि स खांडेकरांचं लेखक म्हणून नाव सर्वश्रुत झालं। 1923 साली घर कुणाचे ही गोष्ट लिहून त्यांनी कथाकार म्हणून पदार्पण केलं। लेखक म्हणून जवळपास 250 कथा त्यांनी लिहिल्या। खांडेकरांचे पाकळ्या, समधीवरील फुले, नवा प्रातःकाल असे काही कथासंग्रह लोकप्रिय ठरले। 1930 साली हृदयाची हाक ही कादंबरी लिहून त्यांनी कादंबरी लेखनाच्या क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं। यानंतर कांचनमृग, उल्का, दोन मने, क्रौंचवध, अमृतवेल, अश्रू, जळलेला मोहर, सुखाचा शोध अशा जवळपास 15 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या।